नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. या पत्रामध्ये विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याबाबत. तर हे पत्र राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी योजना, प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्यासाठी आहे. याचे काही संदर्भ दिलेले आहेत की या शासन निर्णय आहे 27/1/26चा जो अनुकंपा संबंधित आहेत. नंतर शिक्षण संचालकांचे प्राथमिक, योजना आणि माध्यमिक यांचे काही पत्रव्यवहार आहेत आणि माननीय आयुक्त शिक्षण यांची जी बैठक झालेली आहे 7/5/2026 त्याच्यात चर्चेचा संदर्भ दिलेला आहे. तर या संदर्भानुसार राज्यातील खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची योजना सुधारितपणे लागू करण्यात आलेली आहे. तर या योजनेबाबत क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या ज्या सूचना आहेत त्यानुसार आणि माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे तसेच शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि योजना यांच्या 7/5/2026 रोजी झालेल्या चर्चेनुसार 27/1/2026 पासून सुधारित धोरण अंमलात आणले असल्याने या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीच म्हणजे 27 जानेवारी 2026 पूर्वी प्राप्त प्रस्तावावर यापूर्वीच्या धोरणानुसार संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक यांनी कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर बाब विचारात घेता अनुकंपा नियुक्तीबाबतची जी कार्यवाही आहे ती दिनांक 27/1/2026 पूर्वी प्राप्त प्रस्तावांवर संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांनी उचित कार्यवाही करणे अपेक्षित आहे. असे प्रस्ताव शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे प्राप्त झाले असल्यास ते सुद्धा त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे परत पाठवावेत. दिनांक 27/1/2026 नंतर जे प्राप्त प्रस्ताव असतील ते प्रस्ताव शिक्षणाधिकारी योजना यांनी संदर्भी शासन निर्णयातील निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही त्वरित करावी. म्हणजे 27/1/2026 पूर्वी जे अनुकंपाचे प्रस्ताव असतील तर ते शिक्षणाधिकारी प्राथमिकचे असतील तर प्राथमिक आणि माध्यमिकचे असतील तर माध्यमिक यांनी त्याच्यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र 27 जानेवारी 2026 नंतर आलेले सर्व प्रस्ताव नवीन शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे हस्तांतरित करणे अपेक्षित आहे आणि त्यांनी त्याच्यावर कार्यवाही करावी असे यात म्हटलेलं आहे. तर संबंधित शिक्षणाधिकारी योजना कार्यालयाने संदर्भी शासन निर्णयानुसार जे दिलेले निर्देश आहेत त्यानुसार संबंधित संस्था किंवा शाळांकडून शिफारसीसाठी प्राप्त झालेले प्रस्तावांची तपासणी करणे, प्रस्ताव अचूक असल्यास संबंधित उमेदवाराच्या नियुक्तीबाबत स्वयंस्पष्ट शिफारस संस्थेकडे किंवा शाळेकडे करणे अपेक्षित आहे. तसेच सदर शिफारस पत्राची एक प्रत संबंधित शिक्षणाधिकारी व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवावी असे यात म्हटलेले आहे. प्रस्तावांवर वेळेत कार्यवाही न झाल्याने न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास याबाबतची सर्व जबाबदारी शिफारसीसाठी संबंधित शिक्षणाधिकारी योजना यांची राहील आणि मान्यतेबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक यांची राहील असे यात म्हटलेले आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे की अनुकंपाच्या संदर्भात खाजगी अनुदानित अंशतः अनुदानितच्या शाळेसंदर्भात 27 जानेवारी 2026 पूर्वीचे प्रस्ताव माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी त्याच्यावर कार्यवाही करावी आणि 27 जानेवारी 2026 नंतरच्या प्रस्तावांवर शिक्षणाधिकारी योजना यांनी ती कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तर हे पत्र राज्याचे तीनही शिक्षण संचालक ज्याच्यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि योजना यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित झालेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. याच्याच अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये जे काही अनुकंपा नियुक्तीच्या बाबत राहिलेल्या प्रस्ताव असतील याची कार्यवाही वेळेत होईल आणि संबंधित उमेदवाराच्या नातेवाईकांना किंवा कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना याचा लाभ होईल. या दृष्टीने हे पत्र महत्त्वाचे आहे. आपण आतापर्यंत हे पत्र पाहिलं असेल तर ज्यांना लाभार्थी असतील त्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.